राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेत एक मोठा बॉम्ब फोडलाय। निवडणुकीत पराभव झाला की विरोधकांकडून ईव्हीएमला दोष दिला जायचा, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जायचे, पण तेव्हा कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे नसल्याने विरोधकांचे हे आरोप त्यांच्या पराभवाच्या नैराश्यातून केले जात असावेत असं वाटायचं आणि विषय पुढे नाही जायचा। पण आता काल राहुल गांधींनी पुराव्यांनिशी केलेल्या आरोपांनी अनेकांना याबद्दल विचार करायला भाग पाडले। कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतांची चोरी झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हे आरोप करत असताना राहुल गांधींनी त्यांचा प्रत्येक आरोप योग्य असल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरावे देखील सादर केले। राहुल गांधींनी निवडणूक आयोग व भाजपाने मिळून मतं चोरल्याचा आरोप केला। चुकीचे ॲड्रेस, चुकीचे फोटो, एकाच मतदारांची अनेकदा नोंद, डुप्लिकेट वोटर, फॉर्म 6 चा चुकीचा वापर या सगळ्यांचा वापर करून ही मतं चोरली गेली असून एका विधानसभा मतदारसंघात 1 लाखांहून अधिक मतदार या चुकीच्या पद्धतीने ॲड केले गेलेत। तसेच वोटर सबट्रॅक्शन आणि वोटर सपरेशन मधून सुद्धा मतांची चोरी करण्यात आली आहे असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केलाय। बाकी विरोधकांप्रमाणे फक्त शाब्दिक टीका करण्यापेक्षा त्याला पुराव्यांच्या सोबतीने एक पूर्ण डिटेल प्रेझेंटेशन देत राहुल गांधींनी हा सगळा विषय मांडला। यावेळी राहुल गांधी करत असलेले आरोप, त्याच सोबत समोर दिसणारे पुरावे, हे सगळं पाहता या आरोपांमध्ये काही ना काही तथ्य असल्याचं अनेकांना वाटायला लागले। त्यामुळे राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेचा परिणाम येत्या काही दिवसात संपूर्ण देशावर होईल असा अंदाज असून यासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागू शकते। पण तुर्तास राहुल गांधींनी केलेले हे आरोप योग्य आहेत का नाही यावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।